गेल्या वर्षी याच दिवसामध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर मनाच्या एका कोपऱ्यात एक अनामिक ओढ निर्माण झाली होती. ती ओढ होती एका अनोळखी जागेची. खरं सांगायचं तर त्या इच्छेला इतक्या लवकर मूर्त स्वरूप मिळेल असं अजिबात वाटलं नव्हतं. एवढ्या लवकर उठून काय कशाला उठवलंय विना कामाचं? काय केलंय इकडं? सगळ्या डोंगरात आणलंय. सिटी सारखी हिरवळ आहे का इकडे? पठारांची मजा आणि हे सिटीतली हिरवळ इकडे भेटणार आहे का? खूप सुंदर असं ह्या शहरापासून दूर असं कशाच आमच्या डोंगरात बी हीच दिसतं, पण सिटी सारखी हिरवळ दुसरीकडे नाही कुठे भेटणार. चला जाऊ, पण थोडस कसं लय भारी वाटलं माहिती का? तू पाहिजे होतं. खूप सुंदर. अरे सकाळचा सूर्योदय बघितला असता. सूर्योदय बघताना येताना सॅक मध्ये टाकले असं वाटलं बिबट्याने दिलं काय उचलून. खरंच तर बॅग पण अशी ठेवली. बॅग पण अशी ठेवली. कुणाला वाटायचं नाही ही दोघं आहेत म्हणून. खरी गोष्ट आहे. गाड्या व्यवस्थित आहेत ना आपल्या? गाड्या व्यवस्थित. पण लवकर आलो ते फायदा झाला बरं. खूप सुंदर, खूप सुंदर. तू बऱ्याच गोष्टी मिस केल्यास. सूर्योदय होता नाही ना इथून बघ ना. आणि कळसुबाईसारखं ठिकाणी थोडक्यात. नाही, आम्हाला ते तुझं मिस झालं त्याचं लय खूप मोठं दुःख झालं. येताना काय काय शॉट भेटले मला चांगले फोटोचे. ते आपल्या तांदळाचे भात शेती खूप अशी सुंदर भात शेती असं भेटलं. काय काय गोष्टी तुला जसं तिथं ते दिसलं ना, ते काय म्हणलास ते होल आहे तिथं मध्ये, तसंच त्या पुढं पण दगडाला एक आहे. दगडाला तिथं जाऊन आपल्याला खाली जाता येणार नाही का? येईल की जाता. बघायचं का? जाऊ की. तिथं जाऊन उतरता येते का बघायचं. नाही आलं तर मग रिटर्न येऊयात. चालतंय. असू दे, तुमच्यामुळे काहीतरी नवीन बघायला भेटलं. असंच थोडं उन्हाळ्यात फिरायला लागतं तेव्हा कुठे ह्या गोष्टी आपल्याला. लईच वेगळी वाट होती पण कमरे एवढं गवत आहे. वाट वेगळीच असणार. म्हणलं ही वाट रोजच्या कायमची घेऊन जायची नाही ना असं मला बी वाटलं. म्हणलं तुमची बॅग पडली तिथं. मला वाटलं नव्हतं तू येशील. काशची आता फुलं गेली असतील ना? सगळी गेले असतील. आहेत. वर्षभर ती वेगवेगळी फुलं फुलत असतात. होय का? म्हणजे त्या मोसम मध्ये वेगळी. आता थोडं सुकताना वेगळी फुलं, पांढरी फुलं येतात. ते लय एकंदरीत छान ट्रेक झाला. आणि हे लय झटपट झालं. मी महिन्यापूर्वी ह्याला बघितलेलं तिकडून. मला तिकडून लय असं भारी दिसलेलं. एक असं सोडा त्या बाजूनं कोणजवडे आवारडे ते काय. खरं तर हिरवळ ही निसर्गातच आहे. मी आपलं असंच म्हटलं. खरी हिरवळ निसर्गात आहे. तरी सर्वांना ज्या इच्छुक ते आम्हाला भावना पोचल्या. कुठली हिरवळ तुला पाहिजे? कुठल्या उद्देशाने म्हणतेस कुठली हिरवळ? ज्यांना खरोखर यायचं आहे ना त्यांनी निसर्गातच यावं. मी आहे आता भोकारवाडी. भोकारच ना? भोकरवाडी. भोकर का भोकार? भोकरवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. रात्रीच इथं आलोय आणि मुक्काम केला. भरपूर वेगळे नवीन अनुभव आले. जेवण पण इथलं लोकलचं खायला भेटलं. तर आता पुढचा प्रवास सुरू होतोय. सकाळचे 6 वाजलेत. 5:30चं ठरलं होतं. थोडंसं लेट झालंय तब्येत ठीक नसल्यामुळं. चला पुढे बघूया. तो टापू मला आहे ना तिकडून दिसलेला येताना. ती मला लय कुतूहल होतं त्याचं. म्हणलं जायचं तिथं काय केलंय. आणि नेमकं तो योग आज आला. तर पवनचक्कीच्या प्रदेशामध्ये मी आहे. पवनचक्कीचा प्रदेश म्हणजे आपला कास पठारपासून चालू होतो ते पाटण तालुक्यापर्यंत हा पवनचक्कीचा प्रदेश म्हणता येईल. म्हणजे जसं परदेशात असतं तसं एखाद्या परदेशात आल्यासारखं वाटतं इकडं पठारावर आल्यानंतर. बाकीच्या सगळ्या गोष्टी विरून जातात. समोर दिसतं ते फक्त आणि फक्त पवनचक्क्यांचा प्रदेश, पवनचक्क्यांचं जंगल थोडक्यात. अगदी रस्त्याला लागून गवत उगवलंय. कटिंग केल्यासारखं एकदम वाटतंय. चिटकूनच गवत उगवलंय. असे थोडी पण जागा नाही की तिथून बाबा गाडी जाईल अशी बाहेर. मोजकच रस्ता दिलाय गवताने निसर्गाने. ते छान वाटतंय का हो कटिंग. हा एक पॉइंट आहे. इथून एक खाली जातात बरं का. तो धरण दिसतं इथून. पण आपल्याला आता
पहिला लय लांब जावं लागलं. मग कसं काय करायचं, का इकडं जायचं, पण आपला ट्रेक तो आहे मेन. तिथे इथंच करायचं नाही इथं थोडंसं थांबूया. धरणराव इथंच आहे. हो की माझं काय म्हणणं होतं त्या तिथं जायचं, ते हे गेलेत का हे टावर तिथं खाली, पण हा ट्रेक होईल. त्यापेक्षा आपलं तो ट्रेक करू आणि तिथून सोडूया, काय फरक नाही पडत. किती लांब जातो तो? जातो बरंच. आपला आजचा जो ही आहे ना पॉईंट, तो होय त्या खिंडीत तिथं गाडी लाव आणि तसंच पुढं जाऊया. एक कुठला तरी टापूवर वरती जाऊन थांबायचं. मंदिर आहे वरती, तेच की महाराजांचा मठ आहे ना ते. मठ इथं आहे, हे काय इथं पण आहे आत आहे आणि तिथं आहे. आपला परिसर खरंच सुंदर आहे, एक्सप्लोर करायची बाकी आहे फक्त. बघ आता आपण या गोष्टी खालून पाहतो डोळ्यांनी, पण जवळ जाऊन तिथं जाऊन अनुभव घेणं हेच जीवन आहे. ते जीवनाचा भागच यावं, नुसतं खालून बघून उपयोग नाहीये ती गोष्ट. तिथं जाऊन तिथं उभं राहून येणं, तिथला अनुभव घेणं. डोळ्याला हर एक गोष्ट दिसतेच, पण ती गोष्ट आपल्याला अनुभवता येते असं नाहीये. त्याचा अनुभव कधी घ्यायचा. कसलं दिसतंय मस्त. गाडी कुठं पार्क करायची, ती काय इकडं, इथून हा इथून आत गेलाय रस्ता. पाय वाटे ना. ओके. आपले बॅगा घ्यायच्या का सुद्धा? बॅगा सोबत घ्यायच्या, बॅगा ठेवायच्या नाही कधी. बॅग म्हणला आडवी झाली, कटाळा आला का काय बॅगला. मग मी हेल्मेट का घातलंय, नुसतं ठेवतो हेल्मेट काढून ठेवतो इथं. लॉक झालंय ते. तर मंडळी मी पोचलोय आत्ता ह्या खिंडीमध्ये, आणि या खिंडीतून एक पायवाट जाते. त्या नवरा नवरीचा डोंगर दिसतो त्यासारखा त्या ठिकाणी. आता गणेश कुठं ठेवायच्या बॅगा? हा ठेवायचं. चला त्यात येऊन काय बसायचं. आता ही वाट तिकडं चालली का नक्की? जायला तिकडे जायचं. आपल्याला वरती जायचंय, पण तब्येत बरी नाहीये जरा. आंघोळ केली, खांद्यावरून डोक्यावरून काय पाणी घेतलं नाही. सर्दी झाली आहे जाम. ऋतू बदलामुळं पण हे होऊ शकतं. हाय वाट दिसते बरं का, पण ही डायरेक्ट मंदिराकडे जात असावी. हा हा मंदिराकडे जात असावी. सूर्योदय अजून झालेला नाही, पण कोणत्याही क्षणी सूर्योदय होऊ शकतो आत्ता. काय हो, किती प्रसन्न वातावरण आहे ना. माग पवन चक्क्या. तर हा परिसर आहे, आणि ह्या परिसरालाच बोललोय मी. तो खालून पाहिला होता मी. तारळे धरण आहे त्याच्या रस्त्याने कोणजवडे आवर्डे वगैरे तिकडून हा डोंगर दिसतो. इतकं तीव्र इच्छा झाली की इथं जायचं, आणि ती महिन्याच्या आतच पूर्ण झाली. म्हणजे होते. बघा ना, आपण इच्छा करणं आणि त्या इच्छेचा पाठपुरावा करणं किती महत्त्वाचं आहे. की इथं आपल्याला जायचंच म्हणत होतो, आणि नेमकं तो योग जुळून आला. हे असं कोणाच्या पण आयुष्यात होत नाही. काय हो, खरंय का नाही? प्रबळ इच्छाशक्ती असली की तिथपर्यंत घेऊन जातच माणसाला. हो इथं बघा काय हा, नॅचरल होल आहे ते. वाघबीळ कसं असतं तसं. आन्सर येईल का इकडे? अजून एक आमचा मित्र आहे आन्सर म्हणून, तो जरा लेट येतो बोलला. आला तर आला, नाही तर मग एवढ्या चांगल्या व्ह्यूला तो मुकणार आहे. का हो? ना ठिकाणाचं नाव माहिती ना रस्ता निश्चित, तरीही एका अज्ञात ट्रेकसाठी मी घराबाहेर पडलो. माझ्या डोक्यावर होतं फक्त निळशारा थांग आभाळाचं छत, आणि पायाखाली होता
अनिश्चिततेचा रस्ता. हे धाडस, ही ओढ कुठून येते बरं? मला खात्री आहे ही येतं त्या जागेसोबतच्या गहन नात्यातून. काय वराडतात माहिती का? केकाट्या म्हणजे सातभाई. काय काय सातभाई. सातबाई घुबडाची जिल्हा पण असं वराडतात काय? नाही हे केकाटे म्हणजे आम्ही ग्रामीण भागात केकाट्या म्हणतो त्यांना. हा. क्या 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 रड असतात. ते वेगळं नाही केकाट्या. नाही हे सातभाई तेच. तेच का? सूर्योदय कधी व्हायचा हो? अरे खाली नाही ती वाट. हा खाली नाही, तिकडे त्या पुढच्या टोकाला जात असेल ते. पुढच्या जातात. सूर्योदय आपण पोचस्तोपर्यंत होणार म्हणजे झाला. कधी पण होईल, पण वरती पोचल्यावर झाला म्हणजे ठीक नाही का? कसलं शार्प कड येतो होय. हो अगदी कापून काढल्यासारखं. आणि ही छोट्या छोट्या दगडी सुटलेल्या मधल्या इकडे बघत आहोत. तिकडे ह्याच असणार आहेत ते भाग. हो बरोबर. गरंगळत गेलेल्या. थोडं खाली नाही ती वाट. तुम्हाला वाटतंय का इकडे कोणी येत असेल म्हणून? इतक्या लवकर सूर्योदय झाला बर का? तर बघा समोर एक साहित्य आपण कमी करत चाललोय. किती बिनधास्तपणे तिकडे ठेवले ना आपण गाडी, पिशव्या. काय असतं हो या दगडातने? या दगडातनं काय असतं म्हणलं एवढं का आपल्याला आकर्षण करतात दगडे? हा केवढा आहे दगड? ह्याच्यावरती पठारावरती जाता येत का बघायचं? हो वरती जाता येते, जिथं मंदिर आहे ना तिथं जाता येतं. इथंच मंदिर आहे. हा हो काय सनसेट, आपलं सनसेट म्हणतो सनराईज काय दिसतोय इथून. हा अद्भुत आणि अचंबित करण्यासारखे ठिकाण पाहिजे म्हणलं की थोडासा त्रास घ्यावा लागणार. काय त्रास वाटत नाही या गोष्टीचा. जी मजा येते ना या प्रवासातली ती जबरदस्त. हीच वेळ खूप आवडते मला पण फिरण्यासाठी. सकाळी लवकर निघायचं. व्ह्यूज पण मस्तपैकी एन्जॉय करायला मिळतात. वातावरण चेंज होताना जो हे असतो ना, चेंज होतानाची जी आपण काय त्याला म्हणतो परिस्थिती, मजा, त्या सिच्युएशनची मजा घ्यायला लय भारी वाटतं. त्यासारखा अनुभव नाही काय. जसं लहान मूल कसं होतं सुरुवातीला किती गोड वाटतं, तशीच प्रत्येक सकाळ गोड वाटते. इथे एक मंदिर आहे. त्या मंदिरात जायला थोडीशी चढण लागली. आता बाकी वेळा मी साईडनं आलो. दम लागणार किंवा इतकी सुंदर वाट आहे ना. इतकं चांगलं लोकेशन.
गुडघ्यावर चालणार आहे देवाचे दर्शन. देवीचं मंदिर आहे. गणेश पुढं पण तिकडं जायला जर संधी मिळाली तर जाऊया. पण लॉक आहे, काय वाटतं येईल का जातं तिकडे पुढं ना हा येईल का? येईल की तेव्हा इथून घेतलं तरी चालेल. कधी कधी तर त्या जागा माझ्याशी थेट संवाद साधतात असंच वाटतं. अशाच काही जागांपैकी ही एक. तिने जणू मला प्रेमाने अवतान दिलं होतं. इथं कोणी सहज भेटायला येत नाही. ज्याला ती जागा स्वतःहून बोलावते त्यालाच हे विहंगम दृश्य पाहायला मिळतं. प्रवासात एक गोष्ट माझ्या लक्षात आली. ज्या रस्त्याने आपण जातोय त्यावर आपण पुन्हा कधी येऊ की नाही हे सांगता येत नाही. म्हणूनच मी ठरवलं प्रत्येक ठिकाणचं गुण घ्यायचं, अनुभवून घ्यायचं. या जागा मला भरभरून देतात, मला भेटायला मोकळं बोलावतात. पण परत पाठवताना मात्र मोकळ्या हाताने कधीच पाठवत नाही. माझ्या झोळीत त्या नेहमी अनुभवांची अमूल्य शिदोरी टाकून देतात. हे उंच डोंगर, दर्या, तापलेलं ऊन, रानटी गवत, अजस्त्र कडे आणि मोठाले दगड. या दगडांनी घेतलेले विविध आकार, त्यांची रहस्यमयी नावं, या साऱ्याची माहिती मिळवण्याची संधी हा प्रवास मला देतो. निसर्गानं हे सगळं फक्त आपल्यासाठीच बनवून ठेवलंय. गरज आहे ती फक्त पाहण्याची आणि ते जगण्याची तीव्र इच्छा मनात असण्याची. जमिनीवर बसून डोंगराबद्दल पोकळ गप्पा मारण्यात काहीच अर्थ नाही. पण जेव्हा त्याला आपण जवळून अनुभवतो तेव्हा खरा डोंगर काय असतो, कसा असतो तो कळल्याशिवाय राहत नाही. हे तुटलेले कठीण दगड इतिहासाच्या पाऊल खुणा जपतात. त्यांना काहीतरी सांगायचं असतं, फक्त ते आपल्याला शांतपणे ऐकून घेता यायला हवं. आज उद्या करता करता आयुष्य कसं सरून जाईल हे कळणारही नाही. पण जेव्हा आपण स्वतःला दिलेली वचनं निभावतो तेव्हा स्वतःवरचा गर्व दुणावल्याशिवाय राहत नाही. आन्सर कधी यायचा? काय माहिती किती वेळ लागतोय त्याला. ते आल्यासारखं वाटतं इथं कोणतरी. हे काय आलायच, हाक मारली होती त्याने आलाच की. होती. मध्ये टाकले, मला वाटलं बिबट्याने नेलंय काय. घाबरला सदा. हो घाबरलो. जे मंदिरात जाऊन ये. बरं झालं आलास, आम्हाला वाटलं तू येत नाहीस. अरे लोकेशन लय जबरदस्त आहे. सातारा. हा मंदिराचं नाव काय म्हणलं कळालं नाही. मंदिर मंदिर कुठलं आहे? जगाई देवी. काय? जगाई देवी. जगाई. ओके ओके. ढगाई ना, ढगाई का? ढगाई. अच्छा. हा हा ते माहित आहे, गावातलं माहित आहे. हा त्याच मंदिराचं नाव माहित नव्हतं. माहित ढगाई. चल चला, अशा तऱ्हेने आपला ट्रेक सुफळ संपन्न झालाय बरं का. नाव मिळालं त्यामुळे. मी पहाटे आलेल्या वाटेवरूनच परतीचा मार्ग पकडला.
मनाला लागलेली ओढ त्याला उत्तर मिळालं होतं. आणि मी सातारच्या या रस्त्यावर नव्या जागा शोधण्यासाठी पुन्हा प्रवासाला सुरुवात केली.